आता हा बघत असाल समोर आपला बैल येतो, याचं नाव आहे वादल. एकदम सुंदर असा बैल हा आणि खूप म्हणजे रागीट स्वभावाचा आहे हा बैल. आपली सुंदर अशी गाय बघू शकता आणि तिला आता झालेला 1.5 महिना झालेला छोटासा बच्चा. याचं नाव आहे कृष्णा. पूर्ण शेती दिसते आणि पाऊस पण खूप जोरामध्ये पडतोय. बघू शकता शेत वगैरे भिजलेलं आहे, आपलं शेता वगैरे भरलेली आहेत सर्व. आता मंडळी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचा. तर आता बघू शकता आपल्याकडे पावसाला सुरू झालेला आहे आणि पावसाची सुरुवात एकदम मस्त प्रकारे चांगल्या प्रकारे झालेली आहे. आपण बघू शकता समोर आणि आपण आहेत आता आपल्या शेतावर आहे. तर बघूयात आपण इकडे बैलांची माहिती घेऊया, तसंच आपल्या शेतीची माहिती घेऊया. तर आपले जे राप टाकले होते शेतीचे ते राप पण बघून येऊयात कशा प्रकारे झालेले आहेत. कारण एक महिना झाला पाऊस नव्हता, तर महिनाभर वाट बघली आपण पावसाची. शेवटी आपल्याकडे पाऊस आलेला आहे आणि आता 2 दिवस झाले पाऊस पडतो आपल्याकडे. तर चला 2 दिवसात काय बदल झालेला आहे शेतामध्ये ते पण आपण बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला. तर आता हा बघत असाल समोर आपला बैल येतो, याचं नाव आहे वादल. एकदम सुंदर असा बैल हा आणि खूप म्हणजे रागीट स्वभावाचा आहे हा बैल. आणि बघू शकता एकदम म्हणजे जवळ जायला पण भीती वाटते अशा स्वभावाचा बैल आहे. आता बघू शकता तुम्ही, हे बघा समोर गेलो मारायला धावते. तर त्याच्याच बाजूला आपली राधा आहे, त्या गायीचं नाव राधा आहे, आपली छोटी गाय आहे ती. आणि इकडं पण आपण बघूयात आतमध्ये. आता आपण आपल्या तबेल्यामध्ये आलेलो आहेत आणि तबेल्यामध्ये बघू शकता सर्व म्हशी जंगलामध्ये गेलेल्या आहेत आणि इकडं आपली सुंदर अशी गाय बघू शकता. आणि तिला आता झालेला 1.5 महिना झालेला छोटासा बच्चा. याचं नाव आहे कृष्णा. कृष्णा या. आणि ही त्याची आई. तर मंडळी आता बाकीच्या म्हशी तर आता जंगलात गेलेल्या आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आणि छोटं छोटं गवत उगवलेलं आहे, तर ते चरण्यासाठी गेलेले आहेत. आता आपले बाबा घेऊन गेलेले आहेत त्यांना, त्यामुळे इकडं सर्व तबेला आहे तो खाली दिसत आहे आपल्याला. आणि बाजूलाच बघू शकता आपण इकडे शेणी टाकलेले आहेत. या बघा, या शेणींचं पण एक हे आपलं म्हणजे जेव्हा आपलं चुलीवरचं जेवण बनतंय त्याच्यासाठी आपण चुलीवर चूल पेटवण्यासाठी शेणींचा वगैरे आपण वापर करतोय आणि खूप अशी गरज लागते शेणींची. आता शेणींची किंमत काय आहे तुम्हाला पण माहीतच असेल. तर असं सर्व आपण जमा करून ठेवलेले आहेत इकडे, हे सर्व बघू शकता. आणि हा मंडळी बघू शकता, हा आपला बैल आहे कन्हैया बैल. आता तो सध्या एकदम खाली झालेला आहे, कारण तो कालच आला, त्याला दिला होता दुसऱ्या मालकाकडे आणि त्याने त्यांच्याकडे खाणं पिणं कमी असल्यामुळे एवढा तो कमी झालेला आहे, म्हणजे तब्येतीमध्ये कमी झाला एकदम. आणि इकडे बघू शकता आपला यो नवीन कृष्णा बघतोय मी काय करतोय ते. कृष्णा कृष्णा कृष्णा. हा हाय, कसा वाटला कृष्णा मंडळी कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तुमच्याकडे पण आहेत का असे. आणि या साईडला बघू शकता आपली सर्व शेती आहे, इकडे पूर्ण शेती दिसते आणि पाऊस पण खूप जोरामध्ये पडतोय. बघू शकता शेत वगैरे भिजलेलं आहे, आपलं शेता वगैरे भरलेली आहेत सर्व आता आणि पूर्णपणे आता भरत चाललेली आहेत पाण्यामध्ये शेत. आणि आपले राब बघू शकता, हे बघा राब पण एकदम हिरवे हिरवे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी जवळ जाऊन पण दाखवेल, पण थोडक्यात लांबून माहिती देतो मी. आणि ही आपली विहीर बघू शकता समोर दिसते ती. तर चला मग जवळ जाऊन पण आपण बघूयात. आता सध्या मंडळी म्हशी आहेत ना आपल्या त्या रानामध्ये गेलेत चरण्यासाठी, बाबा घेऊन गेलेत. तर इकडं शेण वगैरे सगळा पडलेला आहे. आता आपला भाऊ जो तबेला आहे तो साफ करतोय, त्याच्यामुळे आता आपण बाहेर जाऊयात. आणि बाहेर आलो तर ही तुम्हाला टाकी दिसत असेल, ही टाकी आम्ही बांधलेली म्हशींच्या पाण्यासाठी, म्हणजे जी पाण्याची व्यवस्था आपण करतोय पिण्यासाठी त्याच्यासाठी टाकलेली.
पण काही कारणास्तव आम्ही हिचा यूज नाही केला, कारण बंदच ठेवलेली आहे. तर सध्या मशीन आता जो पाणी आम्ही पाचतोय तो या टिपातून, आणि आपला पाईप दिसतो समोर, बोरिंगचं पाणी आम्ही यूज करते. त्या पाण्याने या टीप भरते आणि हे छोटे छोटे बालद्या किंवा आपले घमेल म्हणा त्यांच्यामध्ये मशीन पाणी देतोय. तर चला पुढे जाऊयात, आपण बघूयात शेताकडे. तर मंडळी, ह्या गोष्टी मी पहिलेच दाखवणार होतो उन्हाळ्यामध्ये, पण काही कारणास्तव आता मी दाखवलं नाहीये, कारण वेळ आल्यावरच मी दाखवले तुम्हाला. तर आता पहिला पाऊस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, चढणीचा जो आपला मासा असतो तो पण चढतोय, म्हणजे शेतामध्ये वगैरे मासे वगैरे येतात. पण सध्या बघूयात काय नियोजन दिसतंय. आणि ही विहीर बघा आपली, हिचा पण यूज नाही करत आम्ही सध्या. बघा हिरवं हिरवं शेवाल जमा झालंय सगळीकडे विहिरीमध्ये, कारण यूजच नाही करत विहिरीचा. विहीर पहिले आम्ही बांधलेली ना, तेव्हा एकदम हिच्यामध्ये उड्या वगैरे मारायचो, म्हणजे आंघोळ वगैरे धुवायचो. पण आता ती मजा राहिली नाही मंडळी. पहिले मजा होती ती वेगळीच होती. तर कसं वाटलं विहिरीचं पण ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आमची विहीर कशी वाटली. तर चला आपण शेताकडे जाऊयात. आता इकडे बघू शकता पूर्ण असं पाणी भरलेलं आहे शेताकडे, हे बघा. तर आता आपले बघू शकता राब एकदम तयार झालेले आहेत आणि थोड्याच दिवसात लावणीला आपली सुरुवात होईल. तर मंडळी, महिनाभर पावसाची वाट बघितली, पण पाऊस आला तर एकदम जोरात आला आणि कंटिन्यू चालू राहिलाय पाऊस. बघू शकता आता पण पाऊस पडतोय, पण मी पावसामध्ये व्हिडिओ करतोय. हे बघा, ह्यो राब तर दिसतच नाही, पाण्यामध्ये भरलेला आहे. कारण जास्त मोठा काय झालेला नाही राब अजून, राब छोटाच आहे. आता आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे 2-3 दिवस झाले पकडा पाऊस पडून. तरी पण एवढं शेतं भरली, एवढं जोरात पाऊस पडला आमच्याकडे, अजून पडतोय पण. हे बघा, आणि तिकडे आपले बंधू काहीतरी काम करतात. चला बघूया. मंडळी, इथं मोरी टाकली होती आम्ही, आणि ती मोरी लिकेज म्हणजे हे झालेली आहे, पॅक झालेली. तर आता तिला तिच्यामध्ये जी माती अडकलेली ती काढतोय, आणि या साईडला म्हणजे या शेतामध्ये पाणी पूर्ण येईल. तो इथून बघू शकता, इकडं निघतोय तो पाणी, इथून पॅक झालेली ती मोरी. आणि इकडे नाला बघूयात आपण किती भरलेला आहे आपला नाला. नाल्यामध्ये पण पाण्याला सुरुवात झालेली आहे, आणि नाला बघू शकता, नाला पण भरलेला आहे. म्हणजे आता मला तर असं वाटतं जो चढणीचा मासा आहे, आता आम्ही बोलतो इकडे वल्गणीचा मासा, तर वल्गणीचा मासा असतो तो चढलेला आहे. कारण छोटे छोटे मासे आपल्याला वलवलताना दिसतात इथे, कारण मासा चढलेला आहे पूर्ण. आणि ते जे पकडणार आहेत ते बरोबर पकडतात जाले बिले लावून. आणि नाला पण पूर्ण आपला भरलेला आहे, हे बघा. आता उन्हाळी इकडून डॅमचा पाणी यायचा वरून, तर आता सध्या हे पावसाळी पाणी चालू आहे. आता जो पाऊस पडतो आपला, पावसाचं पाणी सर्व चालू आहे. आता लांबून आपण शेतीचं दृश्य बघूयात कसं आहे ते. तर अशा प्रकारे आपली शेती दिसते. आणि तिकडे वरती पण आहे, पण तिकडे थोडी अडचण असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. ते झाड दिसते तिकडे वरती आहे घराच्या मागे. अजून हा झिला ओपनच करतोय. जी मोरी आहे आपली, ती मोरी खोलण्याचं काम चालू आहे. शेवटी या साईडला पाणी निघालेलं आहे मंडळी. आता जी मोरी आहे ती खुल्ली झालेली आहे, बघू शकता. आणि इकडून काड्या घालतो हा. येतोय ना.
तर आजूबाजूला लोक पण बघू शकतात, सर्व शेतावर आलेली आहेत. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल, गावाकडचे आपला तबेला, तसंच आपले बैल, तसंच आपली शेती जर आवडली असेल तर लाईक करा एक, आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.